तर बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। भाजप आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयामध्ये बंदूक आढळली आहे। संजय केनेकरांच्या कार्यालयामध्ये बंदूक सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। भेटीसाठी आलेल्या व्यक्तीच्या बॅगेमध्ये बंदूक आढळली, तर शुक्रवारी रात्री भेटायला एक व्यक्ती आलेली होती। संजय केनेकरांच्या घातपाताचा संशय असल्याची देखील एक मोठी माहिती आता समोर येते आहे। आपण बघतोय संजय केनेकर यांच्या ऑफिसमध्ये भेटण्यासाठी एक व्यक्ती आलेली होती, त्या व्यक्तीच्या बॅगमध्ये बंदूक आढळून आली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडालेली आहे। नेमका हा काय सगळा प्रकार आहे याचे अपडेट्स आपल्याकडे येणारच आहेत, पण आता ही मोठी बातमी आपण बघतोय। विधान परिषदेचे आमदार संजय केनेकरांच्या घातपाताचा संशय असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। तर आपण बघतोय की विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांच्या ऑफिसमध्ये त्यांना भेटण्यासाठी एक व्यक्ती आली आणि ती व्यक्ती आल्यानंतर त्या व्यक्तीच्या बॅगमध्ये बंदूक आढळली आहे। तर भेटीसाठी आलेल्या व्यक्तीच्या बॅगेमध्ये बंदूक आढळून आली आहे। शुक्रवारी रात्री एक व्यक्ती संजय केनेकर यांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या त्यांच्या ऑफिसमध्ये आली आणि त्या बॅगमध्ये त्यांना बंदूक आढळून आली आहे। संजय केनेकर यांच्या घातपाताचा संशय यामधून वर्तवण्यात येतोय, कारण ऑफिसमध्ये बंदूक असलेली बॅग नेणं याचा काय अर्थ होतो या सगळ्यांचा तपास आता सुरू झालाय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याकडे। अविनाश, अतिशय खळबळजनक ही बातमी आहे। एका आमदाराला भेटायला येणाऱ्या व्यक्तीच्या बॅगमध्ये बंदूक आढळून येते। अतिशय धक्कादायक प्रकार या ठिकाणी समजला जातोय, कारण भाजपा आमदार संजय केनेकर जे आहेत ते या अगोदर हिंदुत्ववादी भूमिका जी आहे ती मोठ्यापणे मांडताना या संभाजीनगरमध्ये दिसून येतात। वेगवेगळे हिंदुत्ववादी असेल, हिंदू मुस्लिमचे प्रश्न असतील त्यावर ते बोलताना दिसतात। त्यामुळे कुठेतरी घातापाताचा संशय आहे का असा अंदाज आता व्यक्त केला जातोय। काल रात्री एक व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आला आणि त्यांच्या कार्यालयामध्ये एक बॅग त्याच्या सोबत होती आणि तो बॅग त्याच ठिकाणी ठेवून निघून गेला। ज्यावेळेस हा संपूर्ण प्रकार रात्री त्यांच्या ऑफिस स्टाफच्या लक्षात आला त्यावेळेस त्यांनी बॅग कार्यालयात ठेवून घेतली आणि ज्यावेळेस सकाळी आता ही बॅग उघडण्यात आली, नेमकं बॅगमध्ये काय हे शोधण्यात आलं, त्यावेळेस बॅगमध्ये बंदूक आपल्याला या ठिकाणी दिसून येते। एका कव्हर मध्ये ती बंदूक पॅक आहे। नक्की आता ही बंदूक खरी की खोटी हे अजून आता पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पोलीस देखील त्याची चौकशी करतात, ते समोर येईल। मात्र एकूणच एका आमदाराच्या कार्यालयामध्ये कोणीतरी एक व्यक्ती बॅग घेऊन येतो आणि त्यामध्ये बंदूक आढळते। अतिशय खळबळजनक हा प्रकार आहे, धक्कादायक प्रकार आहे। त्यामुळे पोलीस आता त्या व्यक्तीला कशा आधारे पकडतात हे पाहावं लागेल, कारण सीसीटीव्हीने हे ऑफिस असेल किंवा ऑफिसच्या बाहेरचा कॉरिडॉर असेल हा संपूर्ण सीसीटीव्हीने व्यापलेला आहे। त्यामुळे सीसीटीव्हीचे दृश्य देखील समोर येतील आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्याच्या नंतर नक्की हा प्रकार का, त्याने कशासाठी हे सगळं केलं हे समोर येईल। मात्र अतिशय धक्कादायक प्रकार मानावा लागेल तुर्तास तरी। निश्चितच अविनाश, धक्कादायक हा प्रकार आहेच। या संदर्भात नेमका काय तपास पुढे जातोय हे पाहणं महत्त्वाचं आहे। याचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेणार आहोत। माहितीसाठी धन्यवाद। तर छत्रपती संभाजीनगर मधील ही खळबळजनक बातमी आपण आता बघतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयामध्ये बंदूक आढळून आली आहे आणि ही बंदूक त्यांना भेटण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीच्या बॅगमध्ये आढळून आली आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। भाजपा आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात एका बॅगमध्ये बंदूक सापडलेली या ठिकाणी दिसून येते। काल एक व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आला होता, त्यांच्या कार्यालयात आला होता आणि त्यावेळी त्याची बॅग विसरली आणि ती बॅग विसरून याच कार्यालयात ठेवण्यात आली होती। जे भाजपा आमदार संजय केनेकर आहेत त्यांच्या ऑफिस स्टाफकडनं ही बॅग रात्री याच ठिकाणी ठेवण्यात आली होती, ऑफिसमध्ये ठेवण्यात आली होती। मात्र नंतर सकाळी जेव्हा ही बॅग उघडून बघण्यात आली त्यावेळेस यामध्ये बंदूक आढळून येते। अतिशय धक्कादायक प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। माझ्यासोबत भाजपा आमदार संजय केनेकर आहेत। केनेकर साहेब, काय सांगाल? मोठी घटना या ठिकाणी दिसून येते। खरं तर ते कोणीतरी अज्ञात व्यक्ती मला भेटायला आला होता आणि त्यामुळं ती बॅग तो विसरून गेला आणि ती बॅग विसरल्यानंतर माझ्या सुयसहायकाने मला कळवलं की ही अशी बॅग आहे।
तर मग ती बॅग मी म्हटलं उचलून आतमध्ये ठेव, कोणीतरी कार्यकर्त्याची असेल. तर सकाळी तिला उघडून पाहता त्याच्यात गन दिसते आणि आता त्यामुळे कोणाचा काय उद्देश होता ते माहित नाहीये, परंतु त्या बॅग मध्ये एक गन आहे. ती गन कशासाठी आणली होती हे अजून समजू शकलं नाही. अतिशय धक्कादायक आहे, घातापाताचा संशय देखील व्यक्त केला जातोय. सातत्यानं माझ्या कार्यालयात गर्दी असते. निश्चित कोण कोणत्या उद्देशानं इथं येतंय ते लक्षात येत नाहीये, परंतु बऱ्याच जणांचे जनमानसाचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात मी सर्वांच्या मध्ये असतो, गर्दीत राहतो, परंतु कोण कोणाचा उद्देश काय आहे हे आम्हाला अजून कळू शकलं नाही. नक्कीच आपण जर बघितलं तर नेमकं हे कोणत्या उद्देशानं आणण्यात आली होती, ते त्याच्या मागे कारण काय होते ते अजून समोर आलं नाही. थोड्याच वेळात पोलीस पोहोचतील आणि त्यानंतर संपूर्ण चौकशी या ठिकाणी होईल. मात्र अतिशय धक्कादायक प्रकार हा समजला जातोय. अविनाश कानडे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडालेली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार यांच्या कार्यालयामध्ये एक बंदूक आढळून आली. एक अज्ञात व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी शुक्रवारी आलेला होता आणि त्यानंतर ती बॅग तो तिथेच ठेवून निघून गेला असा दावा संजय केनेकर यांनी केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणासंदर्भात काय तपास होतो हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.